सीमा, तू म्हणाले की बायका येत होत्या, जात होत्या, फक्त बसत होत्या, ऐकत होत्या. मग ह्याच्यावरती पर्याय म्हणून काय केलंस? मी सांगत होते की कपचा पर्याय कसा आहे वगैरे वगैरे. तर मराठी माणूस असल्यामुळे आम्ही एक त्याला साधं सरळ नाव द्यायचं ठरवलं की ऋतू कप म्हणून. आणि ऋतू जसं बदलत राहतात तसं महिन्यातले पाळी येणं हा एक ऋतू असतो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला. तर ते सोपं जातं समजायला, म्हणून आम्ही त्याला एक ऋतू नाव दिलं. आणि ह्या पद्धतीने ऋतू कपचं एक आमचा जर्नी सुरू झाली. परंतु ऋतू कप विषयी सांगताना बरेच प्रश्न असायचे स्त्रियांच्या मनात की हा कप कसा वापरायचा आहे. तो शरीराच्या आत टाकणं एक भीतीदायक प्रकार होता, पण त्यांना तो एकदम सोप्या पद्धतीने आपलं शरीर रचना समजवून वगैरे हे मी त्यांना सांगू शकत होते, कारण मी स्वतः वापरलेला असल्यामुळे माझा एक्सपिरियन्स किंवा माझा अनुभव मला त्यांना सांगायला सोपा पडत होता.